नाव ब्लॅक बॉक्स पण रंग मात्र नारंगी। विमान अपघाताच्या तपासामध्ये ब्लॅक बॉक्स हा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा मानला जातो। ह्या यंत्राचे नाव जरी ब्लॅक बॉक्स राहिले पण ह्याचा रंग मात्र गडद नारंगी आहे। विमान कोसळल्यानंतर पडलेल्या ढिगाऱ्यामध्ये, धुराळ्यामध्ये किंवा झाडाझुडपामध्ये सुद्धा हे यंत्र लांबून एकदम स्पष्ट दिसावं यासाठी ह्याचा रंग गडद नारंगी दिला जातो। हे यंत्र विमानाच्या सगळ्यात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या भागामध्ये म्हणजेच शेफ्टीच्या भागामध्ये बसवलेले असते। अपघाताचे पोस्टमॉर्टम करणारे दोन भाग। ब्लॅक बॉक्समध्ये दोन स्वतंत्र उपकरणे असतात जी विमानाची प्रत्येक माहिती साठवतात। पहिला CVR कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर। हा भाग कॉकपिटमधील सर्व आवाज रेकॉर्ड करतो। याच्यामध्ये मुख्य वैमानिक आणि सहवैमानिक याच्यातील संवाद, कंट्रोल टॉवरशी झालेले बोलणे आणि विमानातील इंजिन किंवा यंत्रणेचा आवाज कैद होतो। अपघातापूर्वी वैमानिकांनी काही धोक्याचा इशारा दिला होता का किंवा त्यांना काही तांत्रिक अडचण जाणवली होती का हे यावरून स्पष्ट होते। दुसरा FDR म्हणजेच फ्लाइट डेटा रेकॉर्डर। हे यंत्र विमानाची तांत्रिक आकडेवारी गोळा करते। विमान किती उंचीवरती होते, त्याचा वेग किती होता, इंधन किती शिल्लक होते आणि लँडिंगच्या वेळी विमानाची स्थिती काय होती याची सेकंदाची नोंद यामध्ये असते। सुमारे 80 पेक्षा पण जास्त तांत्रिक बाबीचा डेटा याच्यामध्ये सुरक्षित राहतो। भीषण आगीमध्ये हा डब्बा सुरक्षित कसा? ब्लॅक बॉक्स हे जगातील सगळ्यात मजबूत यंत्रापैकी एक यंत्र मानले जाते। हे यंत्र पोलाद आणि टायटॅनियम पासून बनवलेले असते। हे यंत्र सुमारे 1100 अंश सेल्सिअस तापमानामध्ये सुद्धा 1 तास जरी जळत राहिले तरी सुद्धा ह्याच्यातील डाटा सुरक्षित राहतो। जर विमान पाण्यामध्ये पडले तर हे यंत्र 30 दिवसापर्यंत एक विशिष्ट सिग्नल सोडतो ज्याच्या मदतीने खोल पाण्यामधून सुद्धा ह्याचा शोध घेता येतो।